अहिल्यानगर महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधारांना शोध आणि त्याच्यावर कडक कारवाई करावा या मागणीसाठी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कर्मचारी युनियनने जे आहे तो आज सकाळपासून बंद पुकारलेला आहे। त्यांनी कामकाज बंद ठेवलेलं आहे। त्यामुळे अहिल्यानगर महानगरपालिका परिसरामध्ये देखील शुकशुकाट पाहायला मिळतोय। पाणी पुरवठा कर्मचारी व्यतिरिक्त संपूर्ण कर्मचाऱ्यांनी जो आहे तो या बंदमध्ये सहभाग घेतलेला आहे। लवकरात लवकर यातील मुख्य सूत्रधाराला पकडून अटक करून त्याच्यावर कारवाई करा, अन्यथा पाणी पुरवठा कर्मचारी देखील या बंदमध्ये सहभागी होतील असा इशारा देखील देण्यात आलेला आहे। आज सकाळपासून पालिका कर्मचाऱ्यांच्या युनियननी हा बेमुदत संप पुकारलेला आहे। त्यामुळे अहिल्यानगर शहरातील देखील अनेक व्यवस्थापना देखील आहे त्या कोलमडल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे। लवकरात लवकर जर आरोपी मिळून आलेला नाही, त्याच्यातील मास्टरमाइंड मिळून आलेला नाही, तर हा संप बेमुदत पुकारला जाईल आणि त्याचा जे आहे ती आक्रमकता देखील वाढवली जाईल असा इशारा देखील युनियनच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे आता आणखी या घटनेमध्ये जे आहे ते युनियन आहे ती काय भूमिका घेणार हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। शुक्रवारी दुपारी 4च्या दरम्यान महानगरपालिकेतील इलेक्ट्रिक विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी याच्यावर दर्गा दायरा भागामध्ये हल्ला झाला। त्या हल्ल्यामध्ये 7-8-10 जणांनी त्याच्यावर मारहाण एकदम जीवघेणा हल्ला केला। त्याला नंतर दवाखान्यामध्ये ऍडमिट करण्यात आलं। सगळ्यात वाईट परिस्थिती अशी की ज्यावेळेस मारहाण झाली त्यावेळेस कुणी त्याला मदतीला आलं नाही। कामगार जे 3 जण होते त्यांनीच वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तिथे जे 100-150 लोक असतात त्या लोकांनी सुद्धा त्याला उचलायला सुद्धा मदत केली नाही। त्या टेम्पोमध्ये ह्या दोघांनीच बळच उचलून टाकलं आणि त्या टेम्पोमध्ये नेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला। म्हणजे नागरिकांची सुद्धा मानसिकता कशी तयार झालेली तिथल्या हे पाहिलं पाहिजे। आणि मग तशा बेशुद्ध अवस्थेमध्ये गेल्यानंतर तिथून सिव्हिल हॉस्पिटलला नेलं। सिव्हिल हॉस्पिटलमधून मॅक्स केअरला हलवलं। मॅक्स केअरला गेल्यानंतर कंटिन्यू तो म्हणजे बेशुद्ध अवस्थेत होता आणि त्याचा काल दुर्दैवी अंत झालेला आहे। तो आपल्यातून निघून गेलेला आहे। दुःखद घटना एवढी आहे की तो कर्मचारी, त्याची पत्नी, आई वडील, भाऊ सगळे असताना तो इतका 24 वर्षाचा तरुण पोरगा आणि काम करत असताना, शासकीय काम बजवत असताना, इलेक्ट्रिक पोलवर चढलेला असताना काही 7-8 गुंडांनी त्याला मारहाण केली, अमानुष मारहाण केली, त्यात त्याचा अंत झाला। त्यामुळं महानगरपालिकेतील कामगार कर्मचारी ताबडतोब इथं जमलो आम्ही आणि शुक्रवारी संध्याकाळीच आम्ही त्याचा निषेध केला। आणि शुक्रवारी निषेध केल्यानंतर जर पोलिसांनी आणि प्रशासनाने जर कारवाई ताबडतोब केली नाही तर आम्ही सोमवारपासून बेमुदत बंद करू अशी घोषणा आम्ही शुक्रवारी संध्याकाळी केलेली होती। त्याप्रमाणे पोलिसांनी काही आरोपी पकडलेले आहेत, त्यांचं कामकाज चालू आहे, परंतु लवकरात लवकर या सर्व आरोपींना पकडणं आणि पकडल्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई, कायदेशीर कारवाई करणं याच्यासाठी आमचा बेमुदत बंद आम्ही आज चालू केलेला आहे। घोषणा केल्याप्रमाणे आज सगळे पाणी पुरवठा शहरातला चालू आहे, आरोग्य सर्व हॉस्पिटल चालू आहेत, बाकी सर्व विभाग बंद आहेत आणि ऑफिसेस सुद्धा बंद आहेत। आणि हे जर पोलिसांनी आणि प्रशासनाने ताबडतोब त्याची जर दखल घेतली नाही आणि उर्वरित आरोपी पकडले नाहीत ते किती दिवस बंद राहील याची आम्ही आता सांगू शकत नाही। आणि आज मात्र महापालिका कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणानं कुणाला, आम्ही युनियनचे पदाधिकारी कुणीही त्यांना बंद करा म्हटलेलं नाही, परंतु उत्स्फूर्तपणानं कुणीही कामावर आलेले नाहीत। सफाई कामगार सुद्धा कामावर आलेले नाहीत आणि ऑफिसच्या तर चाव्याच घेतलेल्या नाहीत। अशा परिस्थितीमध्ये जर कर्मचाऱ्याचा जीव गेला तर आम्ही कामावर येऊन तरी काय करणार अशी मानसिकता त्यांच्यामध्ये झाल्यामुळं आज सर्व महानगरपालिकेतील कामगार कर्मचारी बेमुदत बंद मध्ये सामील झाले आहेत। आणि नगर शहरातील नागरिकांना युनियनच्या वतीने आवाहन केलेलं आहे की आम्हालाही तुम्ही सहकार्य करा, आमचा कर्मचाऱ्याचा जीव गेलेला आहे। आणि नगरमध्ये लोकप्रतिनिधी असतील, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी असतील, यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे, आमच्या या बंदला चांगल्या प्रकारे पाठिंबा दिलेला आहे। त्याबद्दल युनियनच्या वतीनं त्यांचे आभार मानतो। लोकप्रतिनिधींनी तर खूपच त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या पाठपुराव्याला यश येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आमच्या या आंदोलनाला यश येईल आणि लवकरात लवकर त्या संबंधित आरोपींवर कारवाई होईल एवढंच या निमित्ताने सांगतो। कॅमेरामन ऋषी राऊत, गोविंद फुनगे, LS मराठी, अहिल्यानगर।